हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आला होता, त्या एक्झामचा फायनली त्यांनी रिझल्ट हा डिक्लेअर केलेला आहे. तर गाईज, जी MS सेट एक्झामची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर त्यांनी रिझल्ट हा डिक्लेअर केलेला आहे. तर सर्वात प्रथम जे विद्यार्थी MS सेट एक्झाम 2024 हा एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांचं VPD एज्युकेशनतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही खूप सारे कष्ट घेतलेले असतात आणि इतकं स्ट्रगल करून जर तुम्ही एक एक्झाम क्वालिफाय होता तर डेफिनेटली तुमचे कष्ट हे प्रामाणिक असतात. कारण MS सेट एक्झाम हा एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे आणि हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्वालिफाय होणं इतकं पण इझी नाही आहे. तर गाईज, पुन्हा रिपीट करल, जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं VPD एज्युकेशनतर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुमचा रिझल्ट तुम्ही आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर हे पहा, जी MS सेट एक्झामची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर 7 एप्रिल 2024चा रिझल्ट त्यांनी अपडेट केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस वेबसाईटवर जाताल तर तुम्हाला एक नवीन नोटिफिकेशन त्या ठिकाणी दिसेल, रिझल्ट ऑफ MS सेट हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024. ठीक आहे. आणि त्याची फायनल आन्सर की जी आहे ती देखील त्यांनी त्या ठिकाणी पब्लिश केलेली आहे. तर गाईज, फायनली खूप दिवसांची वाट विद्यार्थी पाहत होते की कधी रिझल्ट हा डिक्लेअर होईल आणि रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. पुन्हा रिपीट करल, जर तुम्ही क्वालिफाय झाले असाल तर डेफिनेटली तुमचे कष्ट हे प्रामाणिक होते. तुम्ही स्वतःवरच प्राऊड फील करू शकता. ठीक आहे. कारण हा एक्झाम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, म्हणजे सर्वांपेक्षा कुठं ना कुठं तुमचा अभ्यास थोडासा जास्त होता म्हणून तुम्ही क्वालिफाय झालेले आहात. तुम्ही क्वालिफाय झाले असाल तर तुमचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. तुमचा रिझल्ट डेफिनेटली तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. शेअर करण्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुमचा स्कोअर, तुमचं सक्सेस तुम्ही आमच्यासोबत शेअर करा आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला गायडन्स डेफिनेटली करूच. तर काहीच, जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत त्यांनी देखील निराश व्हायचं नाही आहे. त्यांना एक आणखी ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे पुन्हा एकदा स्टडी करण्यासाठी. आणि पुढचे जे एक्झाम होणार आहेत त्याची फ्रिक्वेन्सी ही 6 महिन्याची असणार आहे. सो डोंट वरी, तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्ट भेटल्यानंतर त्या पुढचे जे एक्झाम आहेत ते 6 महिन्याच्या फ्रिक्वेंटली भेटणार आहेत. आणि जर प्रामाणिकपणे कष्ट घेतले, प्रामाणिकपणे अभ्यास केला तर क्वालिफाय डेफिनेटली होऊ शकता. तर गाईज, ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही त्यांचा रिझल्ट पाहिलेला नाही त्यांनी एकदा रिझल्ट चेक करा या वेबसाईटवर. म्हणजेच MS सेट एक्झामची वेबसाईट आहे, सेट एक्झाम युनिपिने अकॅडमिक इन. या वेबसाईटवर जा, तिथून तुमचा रिझल्ट शेअर डेफिनेटली करू शकता. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू. आणि जाता जाता सांगाल हा रिझल्ट कशा पद्धतीचा लागला आहे, म्हणजे यावर्षी रिझल्ट त्यांनी जास्त लावला का कमी लावला, ठीक आहे, किती % प्रत्येक रिझल्ट लागला आहे, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा रिझल्ट हा किती टक्के लागला आहे, या संदर्भात ॲनालिसिस करणारा मी एक सेपरेट व्हिडिओ शेअर करेल. आणि आपल्या VPD एज्युकेशनचा जो कोर्स होता त्या कोर्समधील जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्या विद्यार्थ्यांचं सक्सेस देखील मी या चॅनलवर शेअर करणार आहे. म्हणजे कुठले कुठले विद्यार्थी क्वालिफाय झाले ते देखील मी शेअर करणार आहे. आणि नवीन एक्झामसाठी आपण लवकरच एक नवीन कोर्स लॉन्च करत आहोत, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकरच शेअर केली जाईल. त्यामध्ये पेपर फर्स्ट आणि या संदर्भात डेमो क्वेश्चन पेपर आपण कोर्समध्ये प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे तो कोर्स आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज भासत नाही. फुल अँड फायनल त्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. त्याची अनाउन्समेंट आपण लवकरच करणार आहोत. फ्रेंड, टिल दी डेट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा जाता जाता कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही क्वालिफाय झाले, आनंद जास्त आम्हालाच असतो. ठीक आहे. थँक्यू.